तर इथे बघा हे असे भरलेले आहेत मी वांगा आणि जरा आवाज येतोय. तर इथे आपले मेंदू वडे झालेले आहेत आणि आमचा नाश्ता वगैरे करून झालेला आहे. आता हे सिनोला देते. हॅलो, नमस्ते, वेलकम टू माय चॅनल. तर सर्वांना अगोदर गुड मॉर्निंग. तर आज नाश्त्यामध्ये मी मेंदू वडे बनवले होते तुम्हाला दाखवल्याप्रमाणे. आणि आता सिनो गेला आहे मच्छी आणायला. तर बघू आता तो काय मच्छी आणते. तो बोलते मम्मा मी जाते आणायला. तर बघूया आता. तर बघू आजचा दिवस कसं जातो ते. तर चला माझ्यासोबत कंटिन्यू राहा. तर इथे आता वॉशरूमची क्लिनिंग झालेली आहे. आता इथे मी मच्छी साफ करून येते. बघा कोलबीचं बनवलं आहे. कोलबी सुकी बनवली. इथे वाकटीचा रस्सा घातला आहे आणि इथे आता भाकरी बनवते मी. माझं जेवण होईल. इथे आता माझ्या भाकरी रेडी आहेत आणि इथे चहा ठेवला मी वर करायला. आता सिनोला घेऊन मी स्कूलमध्ये निघालो आहे. माझं सर्व काम घरातलं आवरलं आहे. आणि ते बघा आज जराशी धूप आहे ना सिनो. संध्याकाळच्या हल्ली 4:30 वाजलेत आणि मी सर्व आता रूमची क्लिनिंग वगैरे केलेली आहे. इथे काम चालू आहे म्हणून ती अर्धीच केली. बाकी इकडे सर्व मस्त अशी क्लिनिंग केलेली आहे. आणि आता त्यांना कामवाल्यांना चहा बनवते. चला इथे आता बाल्कनीमध्ये आपण कपडे आपले सुकलेत का बघूया. जास्त नव्हते कपडे. तर थोडे ओले आहेत. राहू दे. मला असं काम चालू आहे. ते कुठे गेली तर. कोणतरी आले आता. पाहुणे आलीत का. तर पाहुणे नाही आली. ताईसा गेली होती त्यांचा किराणा भरायला. तर तेच आता घेऊन आलेले आहे. आणि भाई पण आहे. दोघं आहेत वाटतं. काहीतरी चाललंय त्यांचं.
आत्ता इथे मी संध्याकाळची दिवाबत्ती करून घेतलेली आहे आणि आता बघा 6:30 वाजलेत, पण बाहेर खूप काळोख असते. रात्र आता मोठी आहे त्यामुळे लवकरच काळोख पडतं आहे. आणि एकीकडे मी जेवणाची पण सुरुवात केली, तर चला तुम्हाला दाखवते. तर आज जेवणामध्ये त्यांना बनवले मी मच्छीचे तुकडे होते त्याचा रस्सा, आणि इथे आता मॅरिनेट करत ठेवलेले आहेत. एकट्याच्या ठेवते वाख्या हळदीवर करणार आहे, आणि दुपारीचा मगाशीचा आहे त्याच्यामुळे. आणि बघू आज आम्ही गेलो तर सप्त्यात जाऊन. अरे बापरे, सिनो आला वाटतं. आणि आलेला आहे आमचा सिनो. काय अरे चल. आता इथे मी जेवायला मला वांग्याचं भरीत बनवते, तर त्यासाठी मी बॉईल करणार आहे वांगी. तर हे बघा असं आहे, असं केलेलं आहे सर्व वांग्यांना, आणि टोमॅटोला पण असंच केलं आहे. तर हे आपण अगोदर बॉईल करून घेऊ. याच्यामध्ये मी हळद आणि मीठ टाकते आणि पाणी. तर इथे असा मी बॉईल करायला ठेवलेला आहे, आणि 2 शिट्या झाल्या की मी बंद करेन. तर आज काय आम्ही कीर्तनाला गेलो नाही, कारण आज ते सर्व पसारा उरकायचा आहे. रूमचं आज काम कंप्लीट होणार आहे, आणि तोच पसारा सगळा उरकायचा आहे आज मला. तर त्यासाठी मी आज चालले नाही, कारण उद्या पुन्हा साखरपुड्याला पण जायचं आहे. तर म्हणून मी आज मग आता इथे वांग्याचा भरीत बनवायला घेतला आहे. म्हणजे असा फ्रायच करणार आहे एकदम असा वांगा. त्यासाठी मी अगोदर उकडते तो. आणि इथे मेंदू वडा होता सकाळीचा, पण ते नको मला, नाही आता खायचा. इथे बॉईल होते तोपर्यंत आपण एक असं बनवून घेऊया. त्याला भरायला लागतं ते. तर इथे खोबरा घेऊया, हे वाटून ठेवलेलं आहे. तर तोच घेते मी आता. याच्यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचा कूट पण मिक्स करू शकता, पण मला आता इथे झटपट रेसिपी तयार करायची आहे. त्यासाठी मी हा खोबरा घेतला आहे वाटलेला. आता याच्यामध्ये आला लसूण मिरचीचा ठेचा आपण केलेला आहे तो टाकायचा आहे. चवीनुसार मीठ घेऊ. आपण उकडताना पण मीठ टाकलं आहे, म्हणून थोडं कमी टाकायचं आहे. आता आपण इथे थोडी हळद घालायची आहे. आपला घरगुती मसाला घालायचा 1 चम्मच, आणि थोडासा आपण स्पेशल गोडा मसाला टाकायचा याच्यामध्ये. आणि हे सगळे मिश्रण एकजीव होण्यासाठी आपण टाकू याच्यामध्ये थोडंसं तेल. आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर चला मिक्स करून झाल्यावर मी तुम्हाला दाखवते. इथे आपला असा मिश्रण रेडी झालेला आहे, आणि आता हे आपले बॉईल करून पण झालेले आहे. ते थोडे थंड झाले की याच्यात आपण ते भरून घेऊ. तर हे बघा असे बॉईल करून झालेले आहे आपले वांगी. तर हे थंड झाले की याच्यामध्ये हे आपलं भरून घेऊ मसाला. तर इथे बघा हे असे भरलेले आहेत मी वांगा. आणि जरा आवाज येतोय तो म्हणजे घरात काम चालू आहे त्याचा आवाज आहे, तर तो थोडा इग्नोर करा. इथे कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे. राहिलेला खोबरा पण आपल्याला टाकायचा आहे, आणि हा बॉईल केलेला टोमॅटो बघा तो आपल्याला आता याच्यामध्ये टाकायचा आहे. तर आता इथे तेल गरम झालं की आपण याच्यामध्ये जिरा आणि कढीपत्ता घालायचा आहे, आणि हिंग. आता हे मस्त असं परतून घ्यायचं आपल्याला. तर आपण याच्यामध्ये घातला आहे हा बॉईल केलेला टोमॅटो. मस्त असं सॉफ्ट झालं आहे बघा. आता हा राहिलेला खोबरा आहे ना तो पण आपण टाकू याच्यामध्ये. तर हा खोबरा पण मी याच्यामध्ये टाकला आहे. आणि हा जरा ही रेसिपी जरा ऑइलीच असते, म्हणजे तर्री आली पाहिजे याला. तरी पण आपल्याला याच्यामध्ये आता पाणी वगैरे टाकायचं नाही. ही आपण तव्यावर फ्राय केली ना तरी चालते, पण माझा तो तवा आता मच्छीला आहे त्यामुळे मी आता याच्यामध्ये टाकते. आणि आता आपण टाकूया हे वांग जे बॉईल केलेलं आहे, शिजलेले आहे व्यवस्थित. ते फक्त आपण आता याच्यामध्ये 2 मिनटं झाकण देऊन परतून ठेवायचं. का मग आपली रेसिपी रेडी. झटपट अशी होणारी रेसिपी आहे. जर तुमची घाई झाली असेल जेवायला वगैरे तर आपण ही झटपट अशी रेसिपी तयार करू शकतो. तर चला आता 2 मिनटांनी दाखवते तुम्हाला.
तर आता 2 मिनटं झालेले आहेत आणि आपण झाकण उघडून बघूया. हो हो, मस्त असं तेल सुटलेलं आहे. आता आपली ही रेसिपी रेडी आहे. तर आत्ता आपण त्याला अजून इंटरेस्टिंग बनवण्यासाठी असे ऑनियन एक कापून, जर तुम्हाला आवडत असेल तरच टाका, नाहीतर नका टाकू. आणि वरून अशी कोथिंबीर टाका. आणि इथं आपला भरीत, वांग्याचा भरीत रेडी आहे. भरलेली वांगी. चला मी आता खाते, एन्जॉय करते. तुम्हाला पण अशी रेसिपी जर बनवायची असेल घरी तर मी जसे सांगितलं त्याप्रमाणे करू शकता. झटपट अशी रेसिपी ही तयार होते. तर चला, तर इथे आज माझी किचनची क्लिनिंग वगैरे झालेली आहे. तर चला आता तिकडे रूममधली क्लिनिंग करू. ते लाईट मी ऑफ करते. आणि इथे मी बोललेली ना काम चालू आहे. तर बघा किती पसारा झालेला आहे. तर आता ही सर्व मला क्लीन करायचं आहे. ते क्लीन केल्यावरच तुम्हाला, तर एवढी मी आता क्लिनिंग केली. कारण आता इथे पण ड्रॉवर बनवायचे आहेत. उद्या बनवलेले आहेत, फक्त लावायचे आहेत. मग पुन्हा ती घाण होईल. मग नंतरच बरं मी आता एकदाच सगळा पुशीन. सध्या फक्त घाण काढून ठेवली. तर आज दिवसभरात मी काय काय केलं हे तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे. तर आज पण मला कीर्तनाला जायचं होता, पण माहिती आहे ना घरात काम चालू होतं आणि मला वाटलं आज होईलच, पण तो थोडाफार राहिला आहे. तर तेच सर्व क्लीन वगैरे करण्यासाठी मग थांबलो. म्हणून मग राहू दे बरं, उद्या बघू जायला भेटला तर. आणि तुम्हाला काय काय आज रेसिपी पण दाखवलेली आहे, तर त्या पण तुम्ही नक्की ट्राय करून बघा आवडली तर. तर मी आजचा व्लॉग इथेच एंड करते. आणि जर माझा आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि गुड नाईट.